अगदी ढाब्यावर मिळतं ना तसं ग्रेव्ही असलेलं पनीर आपण आज या ठिकाणी बनवणार आहोत. त्यासाठी मी 200 ग्रॅम घरीच बनवलेलं पनीर घेतलेलं आहे. त्याची रेसिपी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेली आहे. मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे 2 मोठे कांदे, कोथिंबीर, लसूण आणि खोबरं. त्याच्यानंतर मी ते चांगलं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. गॅसवरती एका बाजूला मी पाणी गरम करायला ठेवलं, दुसऱ्या बाजूवरती कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 4 पळी तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरी ॲड केलेले आहेत. वाटलेला मसाला घातला, तो चांगला तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हळद, तांबडं तिखट, लाल तिखट मी ॲड केलं. त्याच्यानंतर पनीर ॲड केलं आणि ते चांगलं परतून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरने मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे थोडासा गूळ. त्याच्यामुळं घट्टपणा येतो, ग्रेव्ही येते आणि चवीला देखील खूप छान लागतं पनीर. त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे आणि चांगलं ते एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्या अंदाजानुसार मी चवीपुरतं मीठ ॲड केलं. सुहाना पनीर मसाला ॲड केला आणि बघा मस्त ग्रेव्ही असलेलं पनीर आपलं या ठिकाणी तयार आहे. गरम गरम चपातीसोबत तुम्ही